नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी अमोल पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी, आज आपण आहोत आपल्या मामाच्या गावी निवेंदी शीतपवाडीमध्ये। तर मामाकडे आज निवेंदी गावची ग्रामदेवता भावकाई देवीचं आगमन झालेलं आहे। 2 दिवस हा पालखी सोहळा असतो। आदल्या दिवशी अर्धी घरं होतात आणि दुसऱ्या दिवशी अर्धी घरं होतात। तर आज मामाकडे पालखी येणार आहे आणि त्याच निमित्ताने आपण इकडे आलोय। तर आता मामाच्या बाजूच्या घरात म्हणजे निल्यादाताच्या घरी पालखी आली। तुम्ही पाहू शकता पालखी कशी नाचवली जाते बघा। आणि या पालखी उत्सवासाठी शीतपवाडीतील सर्व ग्रामस्थ त्याचबरोबर ती मुंबईकर मंडळी देखील उपस्थित आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मंडळी, आपण पाहूया आई भावकाई देवीचा हा पालखी सोहळा। तर कशी पालखी नाचवली जाईल, काय मजा असेल, तुम्ही बघा। मामाच्या बाजूच्या घरात म्हणजे निल्यादादाकडे पालखी आली आणि आता घरामध्ये विराजमान झाले आणि मामाकडे थोड्याच वेळात पालखी येणार आहे। आणि इथे पाहू शकता वाडीतील सर्व मंडळी, त्याचबरोबर आई वगैरे, आपली मावशी वगैरे आहे आणि बरीच मंडळी इथे या पालखी उत्सवाला उपस्थित आहेत। आणि सुंदर अशी तयारी इथे झालेली आहे पालखी उत्सवाची। आणि थोड्याच वेळात आपल्या या मामाच्या घरात पालखीचं आगमन पाहायला मिळेल। आणि इथे तुम्ही पाहू शकता सुंदर अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे। आणि मित्रांनो, वर्षांदेवा आपली गावची पालखी येते ना, तेव्हा तिच्या स्वागताची जल्लोषमय अशी तयारी करण्यात येते। अतिशय सुंदर असं तिचं आगमन तुम्हाला कोकणामध्ये पाहायला मिळेल। आणि इकडे पाहू शकता, इकडे आपले दीपू आगरे, त्यानंतर संकेत, पप्या आणि त्यानंतर त्यांची सर्व मित्रमंडळी इथे उपस्थित आहेत। आणि थोड्याच वेळात मामाच्या घरी या पालखीचं आगमन आपल्याला पाहायला भेटेल।
तर मंडळी, सुंदर असं पालखीचं आगमन या ठिकाणी मामाच्या घरी झालेलं. आता पालखी घरामध्ये विराजमान आहे आणि इकडे बाहेर तुम्ही पाहू शकता वाडीतील सर्व मंडळी आणि मुंबईकर देखील उपस्थित आहेत या पालखी उत्सवाला. आणि मित्रांनो, कोकणात जेव्हा पालखी घरी येते ना, त्यानंतर मित्रांनो येणाऱ्या मंडळींना काही ना काहीतरी गोडधोड शीतपेय हे वाटलं जातं आणि मग सर्वजण त्या गोडधोड पदार्थाचा किंवा शीतपेयाचा आनंद घेतात. तर इथे लस्सी वाटण्यात आलेली आणि सर्वजण त्या लस्सीचा आनंद घेत आहेत. आणि तुम्ही पाहू शकता इकडे आपले मित्र दीपक गोताड गणपतीपुळ्याहून या पालखी उत्सवाला देखील उपस्थित आहेत. आणि इकडे घरामध्ये पालखी विराजमान आहे. तर आता थोड्याच वेळात इथे ओट्या भरल्या जातील, त्यानंतर देवीला गाराणं घातलं जाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा कोकणातला शिमगा उत्सव दरवर्षी संपन्न होत असतो. वर्षाने देव आपल्या घरी भेटीला येत असतो आणि हाच रम्य सोहळा कोकणी माणूस आतुरतेने त्याची वाट बघत असतो. तर मित्रांनो, असा हा मामाकडच्या पालखी उत्सवाचा सोहळा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पहा तुम्ही कोकणवारी, कोकणातली मजा सारी.